डिलिव्हरी असेल, फोर डिलिव्हरी असेल. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगदेवचा. यावेळेस स्टेप अप होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज उत्तमने, पण पुन्हा एकदा बॅटरीचे जादूगार गोलंदाज म्हणावं लागेल चांगदेव झोपे. त्याच प्रकारची गोलंदाजी आता होऊ जाते. शेवटचं षटक पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस जोरदार अपील आणि पंचांचा इशारा येतो. तिरफळाचीत फलंदाज उत्तमच्या स्वरूपामध्ये अंबर संघाला धक्का बसला गेलाय. उर्वरित 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. खूपच नक्कीच रोमहर्षक सामना बघायला मिळतो. पुन्हा एकदा चेक करा ते संघामध्ये या सामन्यासाठी NCC संघाचे जुने कर्णधार संदीपभाऊ चौधरी ते पण इथं आज उपस्थित राहिले. त्यांचं पण स्वागत असेल. तसेच या सामन्यासाठी स्कोरर म्हणून काम बघतात भाऊ झेवाळ, ते पण आज इथं उपस्थित राहिले. त्यांचं पण स्वागत असेल. तसेच शेर घाली बसलेले नाना धुळे, त्यांचे सर्व मित्र आणि तो तिरफळाचीत फलंदाज नक्कीच जादूगार गोलंदाज म्हणावं लागेल. पुन्हा एकदा रोमहर्षक सामना बघायला मिळतो. नक्कीच सामना आवडला असेल प्रेक्षक वर्गांना तर टाळ्या होऊन जाऊ द्या. बघूया चांगदेवचा पुढचा चेंडू. यावेळेस 8 टप्प्याच्या चेंडूला भिरकावला. बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. आणि इथं तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद असेल. नक्कीच 1 चेंडू आणि 4 धाव, 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना जिंकेल कोण? नक्कीच पैसा वसूल सामना बघायला मिळतो. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांना बघूया चांगदेवचा शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस तिरफळाचीत फलंदाज आणि नक्कीच सुंदर असं षटक हाताळलं गेलं. चांगदेव या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा